तर नमस्कार शेतकरी बांधवांनो, परत एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या गावरान शेती आणि कोथिंबीर या यूट्यूब चॅनलमध्ये. तर सध्या आता हरभऱ्याचं सीझन चालू आहे. आता हरभऱ्याची पहिली फवारणी करायला आपल्या शेतकऱ्यासमोर हा प्रश्न उभा राहतोय. तर इकडे या तुम्हाला दाखवतो हरभऱ्याची पहिली फवारणी करताना का करायची. कारण की हे जे आहे हे बघू शकता तुम्ही, ही जी आपण पहिली फवारणी करतो हे जे आहे ही पांढरी मुळी व्हायलेली आहे. हे बघू शकता, असा हरभरा कसा जळायला लागलेला आहे. हे बघा, ह्याची पांढरी मुळी होती त्याच्यामुळे असा हरभरा पिवळा होतय आणि जळून तिथल्या तिथंच पडायला. आता हे तुम्हाला दिसताना चांगला दिसेल हरभरा, पण हा जर हरभरा उपडला तर हे बघू शकता ही अशी पांढरी मुळी सगळी झालेली आहे. त्याच्यामुळं आपल्याला पहिली फवारणी करायची हरभऱ्याला की ही जी जळ आहे जळ थांबावी, त्याच्यासाठी आपण हे औषध घेतलेलं आहे. हे बघू शकता तुम्ही, हे गॉडफादरचं हे एक औषध आहे. हे औषध कोणतं काम करतंय, हे जे औषध आहे ते आपलं जी पांढरी मुळी होणार आहे ती त्याच्यापासून वाचवतंय. पांढरी मुळीचं जे आहे ते कमी होतंय प्रमाण. त्याच्यामुळे हे आपण गॉडफादर ह्या नावाचं औषध भेटतंय. म्हणजे जे कृषी असेल तुमच्या तिथं जे कोणते का असं ना त्याच्यापासून जी बुरशीनाशक जे औषध आहे ते हे घ्या. हे जी पिवळं व्हायला लागलं त्याचं कारण असतं की आपण सध्या पाणी दिलेलं आहे हरभऱ्याला, त्याच्यामुळं ती हरभरा पिवळा होऊन हे करायला लागलेलं आहे. त्याच्याबरोबरच आपण ही जी आहे ही द बॉस म्हणून आहे, द लॉंगर स्ट्रॉंगर अँड हेल्दी रूट्स. ह्याचं काम आहे फक्त जी तुम्हाला जी आता दाखवलं मी ती खालची जी मुळी आहे पांढरी होलेली ती ही जी फवारल्यानंतर त्याच्यात मिक्स करून मुळी पांढरी होत नाही, फुटवा चांगला होतोय आणि हरभरात चांगल्या प्रमाणात उबदार येतं. त्याच्यामुळं हे जे आहे हे बी तुम्ही फवारू शकता. ह्याच्या बदल्यात दुसरे कोणती बी औषधं आहेत, त्याच्यामुळं तुम्ही कोणतीही औषधं आपल्या ज्या तुमच्या भागात भेटतील ती औषधं फवारा. त्याच्यामुळं जी आपली हरभऱ्याची जळमळ आहे ती थांबावी. त्याच्यामुळे आपल्याला ही पहिली फवारणी करायचीच आहे. आणि सगळ्यांनी हरभऱ्याला आता सगळ्यांना पाणी दिलेलं आहे सगळ्यांनी शेतकऱ्यांनी. तर तुम्ही काय करा, सगळ्यांनी हरभऱ्याची पहिली फवारणी बुरशीनाशकची घ्यायची. त्याच्यामुळं आपलं जी खालचं जे आहे हरभऱ्याचं ती मुळी पांढरी ती थांबण्याचं काम करतंय. त्याच्याबरोबरच ही जी आहे हे आपलं मुळी थांबवतंय, फुटवा होतंय, वाढ होती. त्याच्यामुळे ही एक फवारायचं. आणि अजून कोणाला जर खाली काय असेल आपल्या शेतकरीविषयी माहिती तर खाली कमेंट करा, त्याला आपण नक्की उत्तर देऊ. आणि अजून कोणी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब आणि चॅनलला लाईक नक्की करायचे. मित्रांनो, हे बघू शकता आपण हे असं माप घेतलेलं आहे आणि ह्याच्यात ही जी आहे ह्याच्यात आपल्याला 12 फवारा करायचे. त्याच्यामुळं आपण हे जे हे नाही त्या मापानं ह्याच्यात 12 माप आणि ह्याच्यात 12 माप घेतलेले. आता ह्याच्यात जे होते ती 25 फवारा होतात, पण आपण सध्या निमच करायला आहोत. हे जे आहे ह्याच्यात 12 फवारा होतात. ही 12 फवाऱ्याचं आपण पाणी घेतलं, ह्याला एक लय झालं आपल्याला 15 मिनिट ह्याला भिजू घालावं लागतं, तेव्हा औषध चांगलं तयार होतंय. आणि हे काय नाही, हे पावडर आहे. त्याच्यामुळे आपण ह्याच्यात पावडर टाकून मिक्स करून लगेच जरी वापरलं तरी चालतंय, पण ह्याच्यासाठी आपल्याला थांबावं लागतंय. त्याच्यामुळं आपण ह्याच्यात काय करणार आहोत, हे सगळंच एका ह्याच्यात टाकून त्याला असं 10 ते 15 मिनिट आपण ह्याला हे करावं लागते. आणि ही जी आहे ह्याला काय नाही, आपण ह्याच्यात थोडं बी एक अर्ध टाकायचं आहे, लगे पावडर पाणी तयार होतंय औषध आपलं. हे असं अर्ध ह्याच्यात टाकलेलं आहे आणि एक आपण हे डबा ह्याच्यात टाकलेला, दोन्ही 12 फवारे होतात आपले. तर हे बघा आपण 15 मिनिट झालेले आहेत आणि हे आपलं मापटं इथं फवारा आहे आपला. ही 25 लिटरचा फवारा आहे. ही 2 माप आपण एक माप हे 20-25 लिटरच्या फवाऱ्यामध्ये टाकायची. हे बघू शकता, ही एक टाकायचं आणि ही एक टाकायची. 2 एकाच्याला टाकायची, एका फवाऱ्याला असे 2 माप टाकायची. चला आता फवारताना तुम्हाला दाखवतो. आणि फवारताना शक्यतो फुलबाह्याचे कपडे, पायाचं बूट आणि तोंडाला रुमाल किंवा मास्क वापरूनच फवारणी करत जावा.